म्युच्युअल फंडमध्ये ज्या कंपनीनुसार काही नावानुसार वेगळं असते, यांचा म्युच्युअल फंड चांगला आहे, यांचा म्युच्युअल फंड चांगला आहे, फंड तर सेम असतात ना? फंड्स म्हणजे कॅटेगरीज असतात फंड्सच्या. म्हणजे इक्विटी झाला, डेट झालं, हायब्रिड झालं. तर लोकांच्या रिस्क ॲपिटाईट प्रमाणे आणि त्यांना कधी गरज आहे त्याप्रमाणे आम्ही ते फंड्स त्यांना सजेस्ट करतो. सो जेव्हा क्लायंट येतो आणि त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग होतं त्याच्याप्रमाणे मग त्याला डेट फंड द्यायचा का इक्विटी द्यायचं का हायब्रिड द्यायचं हे मग माझं डिसिजन असतं. हे फंड जरा एक्सप्लेन करता की डेट काय आहे आणि इक्विटी काय? डेट म्हणजे ना तुला कमी रिस्क, म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, कॉर्पोरेट बॉन्ड्स, म्हणजे आपण जे एफडी सारखे प्रोडक्ट्स म्हणतो ना त्याला म्युच्युअल फंडच्या भाषेत डेट फंड्स असे म्हणतात, जिथे लो रिस्क असते आणि रिटर्न्स पण तेवढे जास्त नसतात. हायब्रिड म्हणजे काय, दोघांचं कॉम्बिनेशन, इक्विटी आणि डेटचं. मग तिथे तुला 2 ते 3 वर्षात पैसे लागणार आहेत, मग तुला तुझे शॉर्ट टर्म गोल्स आहेत, तर त्याला आपण हायब्रिड फंड्स कन्सिडर करतो. इथे तुला डेटपेक्षा जरा जास्त रिटर्न्स असतात पण इक्विटीपेक्षा कमी आणि रिस्कही थोडीशी जास्त असते. व्हेअरएज इक्विटी फंड्स जे असतात त्याला हाय रिस्क असतं पण रिटर्न्स पण तुला खूप चांगले येऊ शकतात. म्हणून मग ज्यांचे रिटायरमेंट हा गोल आहे किंवा किड्स एज्युकेशन, म्हणजे 5 ते 7 वर्षांच्या वरचं जे गोल्स असतील तिकडे आपण इक्विटी फंड्स दिले जातात आपल्याकडनं.